जिने जन्म दिला ती आई, ज्यांनी संस्कार दिले ते वडील, ज्यांनी शिक्षण दिलं ते म्हणजे शिक्षक गुरु, आणि ज्यांनी स्वाभिमान दिला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरणीय नमन करून आजच्या या विशेष अशा कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय साबळे सर, कापसे सर, यादव सर, भंडारे सर, कदम मॅडम, जाधव मॅडम या सर्व उपस्थितांचे आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, आपला अमूल्य वेळ काढून उपस्थिती दाखवली आणि या मेळाव्याची शोभा वाढवली त्याबद्दल मी श्री सुहास भगवांडे सर्वांचे शतशः आभार मानतो. तुम्ही इथं आलात आणि आपल्याला थोडंफार का होईना चेहरे सगळ्यांचे साम्य करण्याचा प्रयत्न करतो. मी म्हणजे आल्यापासून भाग्यश्री असू दे, ही असू दे, की शाळेमध्ये आपण कसं दिसत होतो आणि आता कसं दिसतोय त्यात थोडासा फरक झालाय. थोडासा नाही, फरक झालेला आहे. 22-23 वर्षानंतर आपण एकत्र आलोय, पण अजून पण मन तेच आहे आपलं. म्हणजे जरी आपण मोठं वयानं झालो असलं तरी आपण अजून वर्गात बसल्यासारखं सगळ्यांना हे वाटतंय. सर एक सांगायचं म्हणजे सगळे असं आठवतं की पहिल्यांदा आम्ही आलो इथं तर प्रत्येक जण म्हणत होतं की मी ह्या वर्गात बसलेलो, मी त्या वर्गात बसलेलो, मी ह्या बेंचवर बसलेलो. पण 5वीत असताना पहिला बेंच होता, पण 10वीत गेल्यानंतर लास्टचा बेंच झाला. म्हणजे जसं जसं वाढत गेलं, प्रगती होत गेली. पहिला 5वीला आल्यानंतर पहिला बाकडा होता, परत दुसरा, तिसरा, चौथा, शेवट लास्ट बाकडा होता. मग ते लास्ट बाकड्यावर जी मैत्री झालेली ती कधी आयुष्यात कधी विसरलीच नाही. शेवटचं तुम्हाला एकच सांगतो, हे विधात्या म्हणजे एक परमेश्वरा माझ्या मित्रांना संकटापासून वाचव असं मी कधीच म्हणणार नाही, पण माझ्या मित्रांना तू संकटांना सामोरं जाण्याचं बळ दे एवढंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की माझ्या मित्रांना ह्याच दिवशी इथून पुढं एक आरोग्यदायी जीवन आणि त्यांच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटांना तोंड द्यायची ताकद दे अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी माझं मनोगत. छान बाबा. सकाळच्या शाळेला जो आला होता उपस्थित त्याची पहिली होती. अरे वा 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 वा, डायरेक्ट मुंबईहून शाळा. बोल बिंदास. एक कविता छानशी म्हणणार आहे. मस्त पण इयत्ता 9वीत आपल्या कणा ही कविता होती. कवी होते कुसुमाबाई. हे तू माहिती दे संतोष. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी. अरे वा. कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भीत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढला. आणि आठवीच्या वर्गातला माझा किस्सा. बिंदास. काळुगडे मॅडम क्लास टीचर होते आमच्या आणि राजेश कदम यांना वर्ग सेक्रेटरी केलेले. राजेश कदम असा होता की हर टाइमला प्रत्येक टाइमला माझं नाव फळ्यावरती लिहायचं. मॅडम आल्या मॅडम रोजच म्हणायच्या शिंदे तुझं नाव कसं पहिले येतं, तू एकटाच जागा करतो का. माझ्याबरोबर सतीश म्हटले, सुनील आराखळे, प्रमोद शिंदे अशी मुलं असायची. मस्तीखोर आम्ही होतो. प्रत्येक टाइमला राजेश कदम नाव लिहायचा आणि मॅडमला नाव माझं सांगायचं. मॅडम बघा त्याने आत्ता कन्फ्युज केले, तुझी चुकी नव्हती. सांग आता तरी तुझी चुकी नव्हती मॅडम आहेत बाजूला. छान बाबा. वेळेकडून सगळेजण आले. आपले सगळे आदरणीय शिक्षक साबळे सर, कापसे सर, जाधव सर, कावगडे मॅडम आणि सर्व सगळे तुम्ही.
तर सर्वप्रथम मी माझी ओळख सांगतो. महेश चंद्रकांत बोत्रे. सांगायची गरज नाही तशी. अख्खा वर्ग पूर्ण बॅच तुला ओळखते, तरी पण सांगा चला. सध्याला राहायला मी पुण्याला आहे. येतो तुला भेटायला येतो नंतर. मी स्ट्रिक्टली सगळ्यांना सांगितलं शिक्षकांना, आणि कलिंग होते ना सगळे, त्याला भरपूर मारायचा, तुडवायचा याला. आता सुधारणा नाही, लय आवाहन करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप आभार. इथं प्रत्येकाने आपल्या संसारात आणि व्यवसायातून वेळ काढून आल्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार आहे. धन्यवाद. खूप धन्यवाद. आपण सगळे एकत्र आलो. आता सगळ्यांचे चेहरे जवळजवळ ओळखीचे आहेत. ठीक आहे, 10वी नंतर सगळ्यांचे रस्ते वेगळे झाले. कोण कॉलेजला गेला, कोणी मुंबईला गेले, पण आपण 22-23 वर्षानंतर जवळजवळ एकत्र आलो. पण 23 वर्षाच्या दरम्यान प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी आपण एकाला बघितलं, पण तो जिव्हाळा आज पण आपला कायम आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की मला जे जे लोक दिसले, मी समोरून त्यांना आवाज दिला. मग कोणी पण असू दे, त्याने मला कदाचित ओळख नाही, फक्त आले एकच विचारतो, अरे दादा तू काय झालाय आता, तो शेवटपर्यंत. अरे वा. प्लस माझे जे मित्र आहेत, वा वा वा. मग मित्र कोणी पण असो, मग मला अजून आठवत नाही मी कुणाला संतोष म्हणून बोलतो. संत्याला नेहमी संत्या, विजीला आता म्हणजे विक्रम नाव आहे, हे विजी, दिप्या, म्हणजे हा जिव्हाळा आहे. म्हणजे कुठं म्हटलं तर राजा, देवेवाडीत तर सगळीच आहे आपले. इकडे जीप लाईनला गेलं की सध्या आपला कोण नाही, सगळे आपले आहेत. फक्त ही मैत्री अशी मी माझी ओळख करून देतो. माझे नाव सोमनाथ अरुण नलवडे. माझे मूळ गाव तारगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. माझे 5वी ते 10वी शिक्षण आपल्याच विद्यालयात झाले. त्यावेळेचा माझा राहण्याचा पत्ता देवेवाडी पोलीस वसाहत रूम नंबर 2. तिथून पुढं वडिलांची सर्वात प्रथम सर्वजण तुम्ही इथं आलात. आज 21 तारीख, आज गेट टुगेदर घ्यायचं होतं, आपलं ठरलं होतं 15 दिवसापूर्वी. मी विक्रम पाटील 2000 नाही, 1 लाख मी 10वीला नव्हतो. 10वीत 3 महिन्यांनी शाळेत होतो. त्याच्यानंतर वडील एक्सपायर झाल्यामुळे मी शाळा सोडली, कारण 3 बहिणी मला माझं वैयक्तिक शिक्षण ते काय आमच्या आईला रोजगार करून काय झेपणार नव्हते. 9वीला मला 86.8% काहीतरी होती. 10वीत 3 महिने झाल्यानंतर तसं झाला प्रॉब्लेम, त्यामुळे मी शाळा सोडली. बऱ्यापैकी मला वडिलांनी मला जरी सुट्टीत घेऊन जायचं ना, त्यावेळी धंदा शिकवलेला. त्यामुळे मी विचार केला की चल, जर मी आता शिकलो तर माझ्या पाठच्या बहिणी ज्या लहान होत्या त्यांना शिक्षण घेता येणार नाही. त्यामुळे मी शाळा सोडली. आणि धन्यवाद भावानो, सर्वजण इथं आलात. माझ्या सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार यासाठी. आणि परतही असाच एकोपा राहावा आपला. पुढल्या वर्षी गेट टुगेदर होईल, काय होणार ना? नक्कीच होईल. प्रयत्न करूया सर्वांनी. सर्व घेतील, कारण मला वाटत नाही तुम्हाला पैशाची मदत प्रत्येक जण करेल, पण जे दुःखाच्या वेळेला ही सर्वजण तुमच्या मागे उभी राहतील ना, त्यावेळी या जगात असलं कोणतं दुःख नसणार की तुमच्या समोर टिकल. त्यामुळं आपण एकामेकाला, कामाचा व्याप भरपूर आहे, आपण नशीबवान म्हणायचं की आपल्याला इथे येण्याचा म्हणजे काय भेटला, चान्स भेटला. ओके, धन्यवाद. माझे मी 2 शब्द संपवतो. माझे मिस्टर ऍडव्होकेट आहेत. आम्ही इचलकरंजीमध्ये राहतो. मुलं आहेत. माझं 5वी ते 10वीचं शिक्षण झालेलं आहे. आम्ही हाऊसवाईफ आहे आणि माझे मिस्टर पोलीस आहेत. माझं शिक्षण BA सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम. ज्या कंपनीमध्ये काम करतोय ते पण कंपनी होमिओपॅथी म्हणजे होमिओपॅथी रिलेटेड आहे. त्या कोणाला काही मदत लागली नक्की मला सांगा, ती नक्कीच करेन. काय अनुभव तुझा, काय आठवतं तुला शाळेतलं? काहीच नाही आठवत. काय आपण दोघांनी मार खाल्लेलं ते सांग. आणि मला
मॅडमचं एक कौतुक वाटतं. मॅडमचा विषय बीजगणित म्हणजे गणित 8वीचा मला मॉनिटर केला. मला 8वीचा मॉनिटर का केला? का सर्व मुलांना सांगितलं सर्वात दंगाखोर मुलगा कोण? माझं नाव धीरज नारायण पाटील, राहणार मंगरुळपळे. माझं शिक्षण BE मेकॅनिकल आहे. सुरुवातीला ॲव्हरेज स्टुडंट होतो. राहणार प्रॉपर निगडे गाव, राहायला पहिल्यापासून डेगवाडी. प्रथमतः जर सगळ्यांचं म्हणायचं म्हटलं तर सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. का तर सुट्टीचे दिवस आहेत तरी पण त्यांनी आपल्याला एक थोडासा म्हणण्यापेक्षा जास्त वेळ दिला. जरा सर थोडे जरा कंटाळलेले आहेत त्याबद्दल सॉरी. अजून एक थोडासा वेळ द्या मला. नमस्कार. पण दोन मिनिंग असतात, एक लॅटरल मिनिंग असतो, एक इनर मिनिंग असतो. वरवरचा अर्थ एक निघतो आणि रसग्रहण नावाचे रसग्रहण जेव्हा आपण करतो तेव्हा त्यातला अर्थ तो कन्हा नावाच्या कविता मला तेवढंच नाही. मी एकच वाक्य लक्षात ठेवतो त्या कन्हा नावाच्या कवितेचं. कुठलं वाक्य लक्षात ठेवतो? खिशात जात आहात तो म्हणाला, तो विद्यार्थी म्हणाला, पैसे नको सर फक्त लढ. पैसे नको सर फक्त लढ म्हणा, पण ते लढ म्हणण्याचं सामर्थ्य त्या शिक्षकांकडे एका दिवसात नाही दिलेलं. तो शिकतो त्यापासून दिलंय आणि त्याला माहितीये माझे शिक्षक मला पैसे देतील पण त्याहीपेक्षा माझे शिक्षक मला बळ देतील, जे बळ माझ्यासाठी आहे. आमच्या पोरांना काही नव्हतं. तुम्हाला आता मी म्हटलं ना चला माझ्याकडे ₹1,00,000 आहे, माझ्याकडे आता आहे म्हणजे आय एम टीचर आहे आणि मी तुम्हाला म्हणत सर मी तुला देतो 50,000. तुम्ही म्हणा सर पैसे नको. हा कशाला पैसे पाहिजे? आता प्रत्येकाकडे पैसे नाहीत कोणाकडे. बरोबर. तो नलवडे म्हटला माझी इतकी एकर शेती आहे, मी इतकी एकर त्यात वाढवली. सगळ्यांच्याकडे आता पैसे, सगळ्यांच्याकडे बऱ्यापैकी. आणि आता आपली भारताची इकॉनॉमी सुधारली आहे त्यामुळे प्रत्येक जण पैसे. एक काळ होता पैसा नसायचा, आता आहे की पैशाकडे प्रत्येकाकडे पैसे. पण एक गोष्ट आठवत चालली. बरोबर. मी आता एक वाक्य चांगलं सांगतो तुम्हाला, तुम्ही ते लक्षात घ्या. ढिगभर पैसा आला म्हणजे माणूस रॉयल होतो असं नाही. बघा वाक्य मी काय सांगतो. ढिगभर पैसा आला म्हणजे माणूस रॉयल होतो असं नाही, तर रॉयल होण्यासाठी माणूस रिअल असावा. रॉयल होण्यासाठी माणूस रिअल व्हावा लागतो. कारण दुष्काळ अन्नाचा पडला तर माणूस मरतो आणि संस्काराचा पडला तर माणुसकी मरते. आम्हाला माणुसकी सर्व कुटुंब, मुलं, आई वडील, जे कुटुंब असेल ते कुटुंब आनंदात राहो, तुमची प्रगती हो, ही शुभेच्छा तुम्हाला. एवढंच 2 शब्द बोलून मी माझं सर्वांचं अभिनंदन करतो. आणि अशा पद्धतीचे वारंवार आपण जर एकत्र आलो तर आणखी आपल्या जीवनाच्या अनेक ज्या त्रुटी आहेत त्या दूर होऊन जातील. तुम्ही आम्ही एकमेकांना दिलं घेतलं की त्यातून होणारा जो फायदा आहे तो फार मोठा. आणि अशा फायद्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, तुम्ही काय करता आम्ही काय करतो. तुम्ही केवढे मोठे झाला त्याच्यावर आमचं यश अवलंबून आहे. आणि तुम्ही मोठे झाल्यानंतर आम्ही जेवढे मोठे आहोत किंबहुना त्याहीपेक्षा तुम्ही मोठे व्हाल. आणि अशा पद्धतीने जीवन जगत गेल्यास आपणाला त्यामध्ये फार मोठा आनंद मिळेल आणि हा आनंद आपण सर्वांनी मिळवला पाहिजे असं मला नेहमीच वाटतं. मी आता फारसं काही बोल. धन्यवाद. शाळेमध्ये 24 वर्ष आणि 2 महिने काम केलेलं आहे मी. चित्रकला हा माझा विषय होता. बऱ्याच जणांचा नावडीचा होता, बऱ्याच जणांचा आवडीचा होता. बऱ्याच जणांनी ज्यांना आवड नव्हती त्यांनी मार खाल्लेला आहे वगैरे. भेटतात मुलं बऱ्याच वेळा ठिकाणी, सर तुमचा मार भरपूर खाल्लेला आहे हे असं. तो मार देण्याचा उद्देश हा चांगल्या पद्धतीचा असतो, ते तुमच्या लक्षात आलं. पाटील मारुती सांगतो. मी आपल्याच परिसरातील एक 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या काळगाव गावचा आहे आणि मी मागच्या पण मेळाव्यामध्ये सांगितलेलं आहे. वर्षी
आपल्याला मेमध्ये किंवा दीपावलीच्या सुट्टी एक भव्य दिव्य अशा प्रकारचा माजी विद्यार्थी मेळावा आपल्याला पटांगणावर घ्यायचा. या गेट टुगेदरमुळं आपण परत त्यांना एक आज जसं आपण एकत्र येतो तसंच या सरांनाही एकत्र आणतोय. हे एक चांगलं कार्य घडतंय या गेट टुगेदरमुळं. स्नेह संमेलन मेळावा मराठीमध्ये ना, गेट टुगेदरचा अर्थ मराठीमध्ये काय आहे ना. मग त्यामुळे एक चांगलं झालेलं आहे. सर तुम्हाला कसं वाटतं या गोष्टीमुळे गेट टुगेदर चालू झालं, जुनी पोरं एकत्र यायला लागली, चांगला विचार जुळायला लागला, एक चांगला संकल्पना आहे. कोणी आणली मला माहित नाही पण ही बरी गेली आहे ना. इथून पुढेही असेच आपण जमू, एकामेकाचे सुख दुःख शेअर करू. सुखात भले एकामेकाला नाही बोलवलं तरी चालेल, पण 100% दुःखात एकामेकाच्या सोबती उभं राहण्याचा प्रयत्न करू. आणि आज आपण या सरांना कापसे सर या पुढे. भंडारे सरांचा झाला नाही ना, तुम्ही का भंडारे सरांचा सत्कार कुंभार मॅडम करतील आपल्या. मेघा यादव करतील. अजून कोण राहील? मागाशी परिचय झाला, काही कारणास्तव मला बाहेर जावं लागलं. माझा परिचय बाकी राहिला होता. माझं नाव समीर मुबारक डांगे. मी या विद्यालयात शिक्षण घेतलेलं होतं 9वीपर्यंत. तरी बी मला तुम्ही ACCच्या ग्रुपमध्ये तुम्ही मला ॲड केलं, त्याच्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. मला थोडा लेट झालो मी यायला, पण मी येणार 100%. खरंच बघून थोडंसं असं वाटलं की कुठेतरी आपण एखाद्या वर्गात अजून शिकतोय. लय बरं वाटलं. एवढं बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. खूप काय सांगायचं काय पण सांगू शकत नाही. मी सध्या शेती करतो, स्वतःची शेती आहे, बागायत नाही, कोरडवाहू शेती आहे. पण 5 एकर जमीन आहे, त्यात माझं मी घरदार चालवतो. लग्न झालंय, 2 मुलं आहेत, व्यवस्थित चाललंय आमचं. चला, धन्यवाद. तस्वीर सीने में मौजूद है. SSC बॅच 2000 ते 2001 यांच्याकडून शाळेला 15,100 रुपयाची भेट देण्यात आली.